मुंबईमध्ये आज पावसाने उसंत घेतलेली असली तरी मुंबईचा समुद्र किनारा जो आहे त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात लाटा उसळलेला पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर मी सध्या कोस्टल रोडवर आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई महानगरपालिकेने या अगोदरच सतर्कतेचा इशारा दिलेला होता। आज साधारणतः 1:20 मुंबईच्या समुद्रांवर 4.67 मीटर इतक्या लाटा उसळतील अशी शक्यता वर्तवलेली होती आणि आपण जर थेट बघितलं तर सध्या कोस्टल रोडच्या अगदी मध्यापर्यंत जे आहेत त्या लाटा उसळलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जर समुद्र किनारे बघितले तर मरीन लाईनचा परिसर असेल, नरिमन पॉइंटचा परिसर असेल, हा सगळा परिसर जिथे मोठ्या प्रमाणात समुद्र किनारी पर्यटक येत असतात त्यांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आलेला आहे। कारण अगदी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जे आहेत ते समुद्राला भरती असल्याची शक्यता आहे। संध्याकाळी 7:30 वाजल्यानंतर ही भरती जी आहे ती कमी होण्यास सुरुवात होईल। मात्र या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात समुद्र जो आहे तो खवळलेल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रत्यक्ष जर आपण या ठिकाणी बघितलं तर वाऱ्याबरोबरच मोठ्या प्रमाणात लाटा ज्या आहेत त्या समुद्र किनाऱ्याला आपल्याला धडकताना पाहायला मिळत आहेत। कोस्टल रोडच्या परिसरामध्ये अगदी रस्त्याच्या मध्यापर्यंत लाटा येत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात लाटा आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आहे, मुंबई महानगरपालिका सतर्क आहे आणि सगळे समुद्र किनारे जिथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात या ठिकाणी पर्यटकांना जी आहे ती बंदी घातलेली आहे। एकूणच आज मुंबईमध्ये पाऊस जरी नसला तरीही मुंबईचे समुद्र जो आहे, मुंबईचा संपूर्ण समुद्र जो आहे तो खवळलेल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।